दोन्हीपण मिळून एकी, निदितीच कौतुकी एकपण फुटो. भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अमृतानुभवावरील विवरण रूपाने असणारी नित्यानंद एके दीपिका नावाची जी शिवकल्याण स्वामीकृत टीका, त्या टीकेचं यथाशक्ती यथामती अवलोकन करण्याला प्रवृत्त झालो. त्याच्यामध्ये आपल्या 5 मंगलाचरणाचे श्लोक आणि 4 ओव्या झाल्या. पुढच्या 5व्या आणि 6व्या ओवीचा आपण संस्कृत अनुवाद जो आहे त्याच्याद्वारा सकाळी थोडं चिंतन पाहिलं. आता सरळ मराठी भाषेमध्ये जे ओवी रूपाने त्यांनी लिहिलेलं आहे त्याचं अन्वयानुरूप अर्थाचं थोडं धावतं चिंतन करू. तर कैशी स्वसुखाची आळोखी, जे दोन्हीपण मिळून एकी, निदितीची कौतुकी एकपण फुटो. हे जे शिवशक्ती समावेशन प्रथम प्रकरणाला प्रारंभ झालेला आहे, तर त्याच्यामध्ये एकच असणाऱ्या ब्रह्मचैतन्याच्या अधिष्ठानावर शिव आणि शक्ती यांची क्रीडा रूपाने ह्या जगताची उत्पत्ती सांगत आहे, किंवा शिवशक्तीच्या क्रीडेच्याच रूपाने ह्या जगताचा लय होतो असं सांगतात. तर त्यामध्ये ते म्हणतात कैशी, हे एक आश्चर्य, कसं स्वसुखाची आळोखी, म्हणजे त्यांना आपल्या स्वसुख म्हणजे आपल्या मूळ अधिष्ठानाच्या सुखाची कैशी आळोखी, कसा छंद. लगेच सांगा काही शब्द इथं स्वसुखाच्या शब्दाने काय घेतलं आपण, त्या आपल्या अधिष्ठान सुखरूप असणाऱ्या त्या अधिष्ठानाचा त्यांना इतका आळोखी, इतका छंद, इतका नाद त्यांना आहे, किंवा इतकी उत्कंठा त्यांना परस्परांची आहे की जे दोन्हीपण मिळून एकी, ते दोन्हीपण मिळून एकी म्हणजे जे त्यांचं एकच एकमेवाद्वितीय असणारं जे अधिष्ठान, त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी कौतुकाने देखील एकपण फुटो निधीची. एकपणा कधी अफूट असणारा एकपणा त्याला फुटू देत नाही, म्हणजे त्याला कधीही वास्तव द्वैताला कधीच प्राप्त होऊ देत नाही, किंवा अधिष्ठानाला कधी सोडत नाही. अधिष्ठानाचा स्पर्श किंवा संबंध ते कधीच सोडायला तयार नाहीत, असं साधारणपणे या ओळीचा अन्वयानुरूप अर्थ आहे. आता या ठिकाणी त्याचं शिवकल्याण स्वामी चिंतन सांगतात. वाचारंभणत्वे करुण उमटते एकीच द्विधा भान, तरी स्वरूपी भेदही जाण सर्वथा नाही. सकाळी झालेलंच आहे साधारणपणे, त्या तोच अनुवाद आता पुन्हा आपण मराठी करतो. तर वाचारंभणत्वे करुण, आता पाठीमागे सांगितलं की शिव आणि शक्ती ही वाचारंभण आहे, दोन्ही वाचारंभण आहेत. तत्वतः अधिष्ठानाच्या ठिकाणी शिव शक्ती हे नाहीतच, त्यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, बरोबर. वाचारंभणत्वे करुण उमटते एकीच द्विधा भान, तर वाचारंभण म्हणून या ठिकाणी ते एकीच द्विधा भान उमटते. एकीच म्हणजे त्या अधिष्ठाना ठिकाणी द्वैताचं भान त्या ठिकाणी उमटते म्हणजे होते. तरी स्वरूपी भेदही जाणं सर्वथा नाही, आणि ज्या अधिष्ठानावर ते दोनपणाने त्यांचं भान होतं त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी तरी सुद्धा दोनपणाचं भान किंवा प्रतीती होऊन देखील स्वरूपी भेदही सर्वथा नाही, परंतु त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे ज्या सच्चिद आणि आनंद अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणी यत्किंचितही कोणताही भेद निर्माण होत नाही, किंवा ते त्या आत्मवस्तूशी अभेदानेच राहतात. स्वतंत्रता किंवा त्यांचं कधी स्वतंत्र सत्ता आणि स्फूर्ती कधी सिद्ध होत नाही. त्यासाठी संमती देणारा ब्रह्मगीतेतला श्लोक सांगितला. आता सर्वे विकाराश्च वाचा केवलमास्तिकाः आस्ति इति आरभ्यते नामध्येय मात्रम ही तत्सदा ती ब्रह्मगीतायाम. ब्रह्मगीतेतलं श्लोक उद्धृत केला की ग्रंथकार सांगतात ब्रह्मगीतेमध्ये आता म्हणून सर्वे विकाराच, आता म्हणजे हे सर्व जर विचार केला अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी तर हे कधीही सद्रूपाने सिद्ध होत नाही, किंवा असद्रूपाने सिद्ध होत नाही, किंवा भिन्न रूपाने सिद्ध होत नाही, किंवा अभिन्नतेनेही सिद्ध होत नाही. ते सदसद विलक्षण अनिर्वचनानेच सिद्ध होतात. सर्व विकार म्हणजे यांचा असणारं जे कार्य, त्या कार्याचा जर विचार केला तर हे सर्व विकार आहेत. सगळे विकार हे कोणाच्या दृष्टीनं, हे आस्तिक आहात म्हणजे जे आस्तिक दर्शन आहे त्या आस्तिक दर्शनाच्या रीतीनं विकार काय आहे, विकार म्हणजे कार्य, हे सर्व कार्यरूप असणारे विकार
की अस्ति इति आरभ्यते नामधेय मात्रम. ते विकार जे आहेत ते फक्त अस्ति म्हणजे आहेत अशा प्रकारचं फक्त त्यांना नामाभिधान आहे, म्हणजे वाचारंभन आहे. वाचेने फक्त आस्तिक लोक हे विकार आहेत असा शब्द प्रयोग करतात. ह्या शब्द प्रयोग पलीकडे त्यांना अधिष्ठानाच्या ठिकाणी त्यांना स्वतंत्र सत्ता आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही. म्हणून म्हणतात नामधेय मात्र ही तत्सदा. सदा म्हणजे नित्य निरंतर. ते कधीही त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी कधीही स्वतंत्र सत्तावान रूपाने सिद्ध केलं जाऊ शकत नाही अशा प्रकारचं ब्रह्मगीतेमध्ये सांगितलेलं आहे. अहो आपुलिये जे सुखरूपता जेणे भासतचे सद्वयता त्या द्वैतत्वे तरी सुखता न संडिती कधी. अहो ते सांगतात की आपुलिये जे सुखरूपता, आपली जी सुखरूपता आहे म्हणजे आपलं मूळ जे सुख स्वरूप आहे, आपलं अधिष्ठान सुख स्वरूप आहे की जेणे भासतसे सद्वयता, ज्याच्यामुळं तुम्हाला सद्वयता म्हणजे द्वैत भासतं. ते द्वैत भासायला काय, त्यांची मूळ असणारी जी सुखरूपता आहे त्यामुळं द्वैत भासतं. म्हणजे ते मूळ असणारे एक आहे सत्तत्व आणि एक आहे चित्तत्व. बरोबर ना. एक सत्तत्व आहे आणि एक चित्तत्व आहे आणि त्या तत्वाला जी त्यांचं जे अधिष्ठान सुखस्वरूप आहे म्हणजे त्यांच्या ऐक्यात जे सुखस्वरूप आहे, बरोबर ना, ते सुखस्वरूप आहे म्हणून द्वैत आहे असं भासतं. ते जर नसतं मूळचा आहे म्हणून विकार आहे असं भासतात. नाहीतर विकार आहे असा सुद्धा व्यवहार झाला नसता, म्हणजे वाचारंभन पण झालं नसतं. पण त्याला मूळ कारण काय, सुखरूप किंवा आनंदरूप असणारं जे अधिष्ठान. श्रुतीप्रमाणे काय येश हेव ही आनंद याती ना, ह्याच्यामुळंच आनंद आहे, याच्यामुळंच सत्ता आहे, याच्यामुळंच. कारण आनंद म्हटलं का सत्ता आणि चित्त यांच्या ऐक्यातूनच तो आनंद आहे. म्हणजे तो आनंद सच्चितला सोडून राहत नाही आणि सच्चित आनंदाला सोडून कधीही राहत नाही. अशा प्रकारे काजे स्वसुखीचे आळोखेपण द्वैतत्वे तरी सुखता न संडिती कधी. त्यामुळे ते जरी द्वैतता त्यांच्या ठिकाणी द्वैत दिसत असलं तरी त्या सुखस्वरूपाला त्या अधिष्ठानाला कधीही सोडून राहत नाही. बाळासाहेब लक्षात येतं ना, सकाळचं आहे. काजे स्वसुखीचे आळोखेपण म्हणून सुखाची न संडिती जाण या लागी उमटली आहे द्वैत भान एकपण न फुटे. ते म्हणतात जे स्वसुखीचे आळोखेपण. असं का होतं, कारण त्यांना आहे ना आपल्या स्वसुखाचीच आळुकेपण म्हणजे स्वसुखाचा छंद, स्वसुखाची उत्कंठा, स्वसुखाचा नाद त्यांना इतका आहे की त्या स्वसुखाच्या नादापोटी ते सुखाला कधी सोडत नाही. त्यामुळं उमटली आहे द्वैतभान. त्यांना आपल्याला स्वसुखाला आत्मसुखाला सोडण्याची कधीही इच्छा नाही. म्हणून ते द्वैतभान उमटली आहे. म्हणजे द्वैताचं भान तुम्हाला जरी झालं म्हणजे द्वैताची प्रतीती जरी आली तरी एकपण न फुटे. त्यांच्यामधलं एक पण कधीही फुटत नाही. ते अफूट अद्वैत रूपानेच राहतात. काजे सुख मात्रची स्वरूप त्याचा जरी नव्हे लोप तरी भेदाचे पडप भासताची मृषा. आता ते म्हणतात काजे सुख मात्रची स्वरूप. त्यांचं मूळ स्वरूप कोण आहे, सच्चित. यांचं मूळचं स्वरूप कोण आहे, सुख मात्रचे. शिव आणि शक्ती मूळच्या काय आहे, अधिष्ठान स्वरूपच आहे. त्याचा जरी नवे लोप आणि त्या अधिष्ठानाचा तर काही कधी लोप होत नाही, बरोबर ना. अधिष्ठानाचा कधी लोप होत नाही, ते एकमेवा द्वितीय अशाच स्वरूपाचं आहे. तरी भेदाचे पडप भासताचे. तरी सुद्धा भेदाचं पडप म्हणजे भेदाची शोभा किंवा भेदाची आवडही त्यांच्या ठिकाणी दिसते. म्हणजे तरी भेद प्रतीतीला येतो, पण तो दिसणारा भेद कसा आहे, दिसता काय भेदाचे पडप, भेदाची जी शोभा आहे ती शोभा आहे नाम ती मृषा आहे. मृषा आहे नाम मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे. म्हणजे अनिर्वचनीय द्वैत जे आहे ते कितीही जरी भासलं त्याचा कितीही विस्तार झाला तरी त्याच्या ऐक्यात कधी बिघाड होत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं ना, ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजेरेपणाचा लाभ मिळेल. शोभा पडीप ऐके नाही, पडप म्हणजे शोभा. ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजेरेपणाचा लाभ तरी मिळेल असं सांगितलं. तरी स्वतरंगाची कुमुळे तुरंबोका पाणी. अशा प्रकारची जर ऐक्याचा पाणीपणात भेद होत नसेल आणि ते तरंगरूपी कमल, बरोबर ना, त्या कमलाचं जर ते आस्वादन करीत असतील तर त्या ठिकाणी करीत असेल तर त्या ठिकाणी काय हरकत आहे. अर्थात काही तुरंबोका खुशाल ते एका तरंगाने दुसऱ्या तरंगाचं ना, बरोबर ना. त्याच्यामध्ये चुंबनाचा व्यवहार खुशाल हो
किंवा आस्वादनाचा व्यवहार खुशाल हो. हे पण तो मात्र कसा आहे, भासतची मृषा मिथ्या आहे असं. एवं प्रकृती किंवा पुरुषपण येथे सुखची एकी खुन बोलीला न फुटे म्हणून एकी एक. आता इथं हा बोलीला शब्द कसा आलाय, कसा घ्यावा बघा. तर यामध्ये प्रकृती किंवा पुरुषपण, प्रकृती असो किंवा पुरुष असो, बरोबर ना, प्रकृती असो किंवा पुरुष असो, येथे सुखाची एकी खुन. या ठिकाणी खून कशाचे, संकेत कशाचा आहे, सुखाचाच आहे. प्रकृती असो किंवा पुरुष असो, दोघांच्याही द्वारा मिळणारा जो संकेत आहे तो सुखाचाच आहे. म्हणजे सत किंवा चित यांच्याद्वारा, बरोबर आहे ना, सत किंवा चित याद्वारा मिळणारा, म्हणजे खून न पालटता, स्वसंवेद्यपण न पालटता, विकाराला प्राप्त न होता, प्रकृती आणि पुरुष यांच्या ठिकाणी कितीही मोठा, बरोबर ना, भेदाचा व्यवहार झाला तरी सुखाची एक खून न बोलीला म्हणून न फुटे. सुखाची एक खून बोलीला म्हणून एकी एक न फुटे. तुम्ही बोलीला म्हणजे त्याला काय म्हणतो, वाचारंभन म्हणून जरी तुम्ही बोलले का प्रकृती किंवा पुरुषपण असं जरी तुम्ही बोललं गेलं तुमच्याकडून, तरी सुद्धा एकी सुखाची एकी खुन एकी एक म्हणून न फुटे. घेता येईल का अनुवाद आपला अन्वय. बोलीला म्हणजे तर बोलीला शब्द जो आला, बोललं गेलं म्हणजे फक्त वाणीनं बोललं गेलं का प्रकृतीच्या ठिकाणी प्रकृतीपण आहे, पुरुषाच्या ठिकाणी पुरुषपण आहे, आणि त्यांच्यामुळं द्वैताचा विस्तार होतो असं जरी तुम्ही म्हटले बोलीला, तरी एकी एक सुखाची एकी खुन न फुटे. सुखाच्या ठिकाणी जी अभंग सुखरूपता आहे ती कधीही द्वैत भावाला प्राप्त होत नाही. आता जगदा भाषेही जाण नगडे ऐसे दोघलेपण पुढीलेही पदी ऐशी खुन दाविली असे. या ठिकाणी पुढील पद जेव्हा म्हणतात तेव्हा ती संपूर्ण ओवी असा अर्थ घ्यावा, कारण बऱ्याच ठिकाणी पद असा शब्द येतो, तर पुढचे पद नाही ती सगळी ओवीच येते त्याच्यामध्ये. तर आता जगदा भाषेही जाण, आता जगदा भासाच्या निमित्ताने न घडे ऐसे दोघलेपण, तर ते म्हणतात आता जगदा भास झाला तर मग काय, दोन्ही मिळून एक काय होईल, प्रकृती आणि पुरुष मिळून जग होईल, बरोबर आहे ना. जग दोन्ही मिळून होईल, प्रकृती आणि पुरुष मिळून दोन्ही मिळून काय होईल, जग होईल. जगदा भाषेही जाण, पण तो जगत म्हणून पदार्थ नाही, तो जगदा भास आहे. तर म्हणजे जगदा भाषे म्हणजे आभाषिक जगत अशा रूपाने. न घडे ऐसे दोघलेपण, तर त्यावेळेला सुद्धा त्यांचं दोन पण, ज्यावेळेला ते जगदाभास होतो किंवा प्रकृती पुरुष जगदाभास रूपाने म्हणजे कार्यरूपाने ज्यावेळेला आपल्याला प्रतीतीला येतात, त्यावेळेला सुद्धा दोघलेपण न मुडे न घडे ऐसे दोघलेपण. त्या ठिकाणी पुढे न घडे ऐसे दोघलेपण जगदाभासाने झाले, म्हणजे जगदाभास एक रूप, जगदाभास म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्या मिळून झालेलं जगत एक आहे असं पहा. जगदाभास झाला तर मग आता यांचं दोन पण जाईल, पण न घडे ऐसे दोघलेपण, परंतु त्यांचं ऐसे दोघलेपण न घडे, तरी त्याच्या ठिकाणी त्यांचं दोन पण राहत नाही, कारण ते एकाला अधिष्ठानाला सोडतच नाही असं सांगितलं ना, म्हणून त्यांचं दोघे पण प्राप्त होत नाही. कसं प्राप्त होत नाही, पुढील पदी ऐशी खुन दाविली असे. जगद रूपाने जरी आभासाला ते प्राप्त झाले तरी त्यांचं दोन पण जे आहे त्या जगतामध्येही आहे, ते काही दोन पण जे आहे ते काही नष्ट होत नाही. पुढीलही पदी ऐशी खुन, पुढच्या पदामध्ये म्हणजे पुढच्या पदामध्ये अशा प्रकारची खून, अशा प्रकारचा संकेत त्या ठिकाणी दाविली असे दाखवलेला आहे पुढच्या ओळीमध्ये. कोणत्या, हा ठायोवरी वियोग भेडे जे बाळ जगा एवढे वियाले परी न मोडे दोघलेपण. याच्यामध्ये हा ठावोवरी त्यांचं इतक्यापर्यंत मर्यादा आहे. हा ठावोवरी म्हणजे ह्या स्थानापर्यंत, ह्या मर्यादेपर्यंत जे जगा एवढे बाळवी आली परी दोघलेपण न मोडे. ती जगा एवढं इतकं विस्तारित असं एक जग नावाचा बाळकाला त्या शिव आणि शक्तीनं जन्म दिला किंवा प्रसवली, तरी सुद्धा दोघलेपण न मोडे, परंतु त्यांचं दोघांचं द्वैत जे आहे ते द्वैत मात्र मोडलं नाही, म्हणजे दोघांची सत्ता संपुष्टात आली नाही, दोघांची सत्ता तशीच राहिली. म्हणजे या आपला वियोग होऊ नये, बरोबर, ह्या भीतीने ठावोरी वियोग भेडे, जर आपल्याला या अधिष्ठानाचा वियोग झाला, ठावोवरी वियोग भेडे, कारण दोघांचा परस्पराचा विरोध होऊ नये
म्हणून आपण काय करू, दोघांचा वियोग व्हायचा नसेल तर आपण अधिष्ठानाला सोडून राहू शकत नाही, कारण आपली दोघांची सत्ता सिद्ध होणार नाही. या कारणाने त्यांनी काय केलं, जगा एवढ्या बालकाला जन्म दिला. जगताला जन्म दिला तरी सुद्धा त्यांचं दोनपण मोडून ते केवळ एकपणाला प्राप्त झाले असं मात्र झालं नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारं कल्पित द्वैत जे ते कल्पित द्वैत तसंच राहिलं. अधिष्ठान त्या शिवशक्तीच्या, बरोबर ना, शिवशक्तीच्या विकारांनी विकारित झालं नाही, कारण शिवशक्ती आणि त्यांचा विकार हे जे शिवशक्ती विकाराचं बीज आहे आणि जगत हे विकाराचं काय आहे, कार्य आहे, बरोबर ना, कार्य आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये शिवशक्ती तशीच राहिली. कारण त्याच्यामध्ये जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्हाला सत चिद आनंद आणि नामरूप एवढंच प्रतीती राहिलं. नामरूप कोणाचे, प्रकृतीचं आहे, नामरूप प्रकृतीचं आहे आणि सच्चिदानंदत्व जे आहे ते त्या पुरुषाचं आहे. त्यामुळे ते दोघं त्याच्यामध्ये आहे. पुन्हा त्या नामरूपाने सच्चिदानंद हे अस्पर्शित अचुंबित आहे की नाही. म्हणून खरं म्हणजे काय, द्वैत आणि अद्वैत, द्वैत सापेक्ष केलेली अद्वैत ही कल्पनाच आहे की नाही. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी काहीच झालं नाही आणि जेव्हा सगळं झालं म्हणून मूळ स्वरूपाचं काहीच बिघडलं नाही. अशा रीतीनं हा जरी व्यवहार कितीही होत राहिला, बरोबर ना, द्वैताचा व्यवहार कितीही होत राहिला तर आम्हाला त्या द्वैताचा द्वेष नाही. म्हणून पंचदशीमध्ये आहे ना की आम्हाला द्वैताचा दोष कोणत्याही प्रकार, द्वैताशी आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. अविरोध असं एक गौडपाद कारिकेमध्ये अविवादो अविरुद्धश्च, आमचा कोणाशी विवाद पण नाही आणि कोणाला विरोध पण नाही. फक्त आम्ही सांगतो असं ते त्याचं स्वरूप असल्यामुळं आम्हाला काही विरोध यायचं कारण नाही आणि आम्हाला विवाद करायचं कारण नाही. तुम्हाला ज्या असंग आत्म्याची गरज नाही त्याच्यावर तुम्ही द्वैताचा किती जरी उभारणा केली तर आमचं काय बिघडलं, तर आमचा आत्मा जसा आहे तसाच आहे आणि आमच्या असंग आत्म्याचं तुम्हाला घेणं नाही. तुम्हाला नामरूपाचं, तेव्हा त्या नामरूपाला घेऊन जे आमच्या स्वरूपात त्रिकालिक अत्यंत भाव स्वरूप आहे त्याला घेऊन तुम्हाला काय त्याचा विस्तार करायचा तेवढा करा. आमचा काय विरोध येण्याचं कारण नाही का. तुमचा विरोध नाही आमच्याशी आणि आमचा विरोध नाही तुमच्याशी, आहे की नाही. दोघांचाही परस्पराशी विरोध असायचं काही कारण नाही. कारिकाच आहे ना, अविवादो विरुद्धश्च, त्याच्या ठिकाणी विवाद पण नाही आणि विरोध पण नाही. हा ठावेवरी वियोग भेदे जे बाळ जगा एवढे वियाली परी न मोडे दोघले पण. याच्या ठिकाणी सिद्धांती सुद्धा म्हणतो दोघे पण त्यांचं मोडतच नाही. अनुभूतीच्या दृष्टीनं सुद्धा त्यांचं दोघे पण मोडतच नाही, कारण ही प्रतीतीची संगती आहे की नाही. आणि प्रतीतीची संगती अशी लावली, वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत अशा प्रकारची संगती लागली तर आमच्या अधिष्ठान मात्राला कोणत्याही प्रकारचा त्याचा संबंध येत नाही. कोणत्याही प्रकारे कधीही आणि कोणत्याही प्रकारे त्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे आमची अनुभूती कशी अमृत स्वरूप आहे. आमच्या अनुभूती ती अमृत स्वरूपच सिद्ध होते. आता सांगतो, अंगीचे सुखरूपते करून न भंगे येथीचे एकपण आणि तेनेची सुखे जाण द्विधात्व म्हटे. उलट काय याला म्हणायचं चिद्विलास, किंवा ही याला म्हणायचं काय, ही चैतन्याची लीला, ही कैवल्याची लीला. लोकवत्तु लीला कैवल्यम, लोकव्यवहाराप्रमाणे हे काय आहे, कैवल्याची लीला आहे. त्यामुळं प्रतीतीमुळं कधी आम्हाला काय वाटणार नाही. अगोदर आम्ही म्हणत होतो, बघा हे जर विचार केला तर आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभासू जो, असं म्हणत असताना बरोबर ना, शिष्याला बोध व्हावा म्हणून अज्ञानाचा स्वीकार करू नये, ऐकू नये. आणि जेव्हा त्या अज्ञानाची निवृत्ती झाली त्यावेळेला काय म्हणतात, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंदांशू अद्वयाब्धिनी विकासू वंदू. आता जो अविद्या राहते, कारण आता अज्ञान गेले, बरोबर की नाही. जो अविद्या राहते रुसोनिया गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया करी, जो करी सुदिन ज्ञानिया स्वबोधाचा जेणे वळती सवळे लाभोनी आत्मज्ञानाचे डोळे. मग देहांतेचे अविसाळे सांडिती, देहांतेचे अविसाळे जीवपक्षी सांडिती, ऐक नाही. अशा प्रकारचे जे वर्णन आहे दोन्ही ठिकाणी अज्ञानाला स्वीकारूनच आहे, बरोबर का नाही. अज्ञानाला स्वीकारू नये. आता या ठिकाणी जे वर्णन आहे, तुमचं अज्ञान आणि अज्ञान कार्य कितीही याच्यावर कितीही विस्तार करू द्या अनेकत्वाचा, तरी आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही.
म्हणजे अशी असणारी टळटळीत जी आत्मस्थिती आहे, ती आत्मस्थिती ही आमच्या अनुभूतीचा विषय, किंवा म्हणायचं म्हणजे ती आमची अनुभूती आहे. ऐक, जिला टळटळीत असं म्हणतात, केवळ असं म्हणतात, ते आमचं नित्य निरंतर, तेच आमचं स्वरूप आहे. ऐक नाही, कोणत्याही देश काल आणि वस्तूने त्याला कधीच आता मर्यादा घातली जाणार नाही. पूर्वी अज्ञान होतं ना, आता अज्ञान गेलं. अशा प्रकारचे कालाचं नाही, देशाचं नाही, वस्तूचं नाही, कोणताही परिच्छिन्नता त्या ठिकाणी राहिलं नाही. आणि त्याच्या ठिकाणी ती अशी अनुभूती आहे, त्या अनुभूतीमध्ये स्वगत आदी भेदाची कल्पना नाही, किंवा त्याच्यामध्ये संबंधाची देखील कल्पना नाही. अशा प्रकारची ती स्थिती आहे. म्हणून म्हणतात अंगीचे सुखरूपते करून, अंगीचा असणार, बरोबर ना, ही जी अनुभूती आहे हे अज्ञानाचा पुसटचा सुद्धा संस्कार नाही, आणि अज्ञान निवृत्तीचा देखील पुसटचा संसार नाही, आहे का नाही. अशी जी स्थिती आहे ती म्हणतात. कारण का, अंगीचे सुखरूपते करून, आमचं अंगीची सुखरूपता, बरोबर ना, निर्बाध अशा प्रकारची अंगीची सुखरूपता असल्यामुळं न भंगे येथीचे एकपण, इथलं एकपण आमचा आत्मा अभंग अच्छेद्य अशा प्रकारचा असावा. ऐक नाही, तुमच्या व्यवहाराचा किती विस्तार झाला तरी ही जी आमची अनुभूती आहे त्या अनुभूतीमध्ये यत्किंचितही चढढळ त्या ठिकाणी होत नाही. अंगीचे सुखरूपते करून न भंगे येथीचे एकपण. नाहीतर माऊलींच्या जीवनातला विक्षेप पाहिल्यावर, बरोबर की नाही, जर त्या विक्षेपाचा, बरोबर ना, विक्षेपाची जाण जर स्वरूपाच्या ठिकाणी असती तर अशा प्रकारचे शब्द सुद्धा उमटले नसते. ऐक नाही, याचे थोडे सुद्धा विक्षेपाचे संस्कार सुद्धा तिथं कुठं दिसत नाही. संपूर्ण वाङ्मयामध्ये ज्या जीवनचरित्राकडे पाहिलं तर आपल्याला तिथं वर्णन करणं अवघड होतं. ज्यांना मधुकरी मिळत नाही तिथं त्यांना शुद्धीपत्रासाठी जावं लागतं, हे काही साधारण गोष्टी नाही. तसं जर पाहिलं तर शास्त्रीय जीवनामध्ये किंवा लौकिक जीवनामध्ये दोन्हीकडूनही त्यांना कुठलाच आधार नाही, आणि इतका विक्षेप कुठंच नाही. पण हा निश्चय असल्याशिवाय विक्षेप उपही चैतन्याच्या ठिकाणी विक्षेपकाली, विक्षेपाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. हा जो निश्चय आहे, ह्या निश्चयामुळे हे काहीच होत नाही, निश्चयापुढे काहीच टिकत नाही. ऐकेन, याचा पुस्तकचा संस्कार सुद्धा राहत नाही, राहू नये. ऐकेन, कोणालाही राहू नये. अंगीचे सुखरूपते करून, अंगीचे सुखरूपते करून न भंगे येथीचे एकपण. अंगाची सुखरूपता आहे म्हणजे अंगानेच असणारी सुखरूपता आहे, म्हणजे स्वाभाविक असणारी जी सुखरूपता आहे तिथं येथीचे एकपण न भंगे. तिथल्या एकपणाला कधीच भंग होत नाही. तिथलं एकपण भंगत नाही म्हणजे कोणतं एकपण भंगत नाही. सापेक्ष निरपेक्ष एकपण का कैवल्यात भंग होत नाही. कैवल्य आहे की नाही, अफूट असणारं कैवल्य ते भंगत नाही. आणि तेने ती सुखे जाण द्विधात्व घडे. आणि द्विधात्व तरी का उमटतं, का प्रतीला येतं द्वैत, सारे उमटणारच. तेनेची सुखे जाणं, ज्या अधिष्ठानावर ते भासतंय ना ते अधिष्ठानच मुळात सुखरूप असल्यामुळं त्या सुखावरच हे द्विधत्व, इतकंच नाही हे द्वैत उमटणारच. ऐक नाही, अनादि प्रवाह रूपाने जे तुम्ही सांगता हे असं होतच राहणार. ऐक नाही, नदीच्या पात्रावरून तुम्हाला ते प्रवाह चालू आहे, आणि पात्र कसं आहे, जागेवर स्थिर आहे, आणि हा प्रवाह चालूच आहे. प्रवाह आल्याने प्रवाहाने काही त्याला होत नाही. हा प्रवाह मृगजळाचा आहे. हा जर व्यावहारिक जलाचा असता तर व्यावहारिक पात्रात तुम्हाला त्याच्यातला ओल तुम्हाला कुठेतरी दिसेल, पण मृगजळाचा पूर आहे. हा पूर अनादि पूर दिसणार, कारण का अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे. बरोबर, म्हणजे असं आम्हाला स्पष्टीकरण करावं लागतं. तर त्याच्यामुळे ते मला ते दिसणारच. ऐक नाही, दिसल्याने बिघडलं नाही, सत्यत्वाने बिघडलं. पण आमचं अधिष्ठान, आम्ही काय सांगितलं, मृषा प्रतिती ही काय आहे, मृष्य आहे. म्हणल्यावर मृष्य सूर्य, प्रखर सूर्यकिरणाचा आणि ओबड धोबड असणारी ती जमीन, बराड माळरान, त्याचा जर संबंध झाला तर मृगजळ दिसणार. दिसणं हे कशाचं भाग्य, हे कशा, कारण काय, ते मृगजळच दिसतंय त्याला. कारण मूळ जर दुपारी प्रखर प्रकाश नसता तर तुम्हाला मृगजळ तरी भासलं असतं काय. ऐक नाही, तसं आमचं सुखरूप आत्मा नसता तर तुम्हाला द्वैत तरी भासलं असतं का. आणि त्या द्वैतामध्ये जर या सुखाची उत्कंठा नसती, त्या सत आणि चित्तमध्ये, बरोबर आहे ना, तर तुमचा हा व्यवहार तरी झाला असता का, भासणं तरी झालं असतं का.
काहीच झालं नसतं. हे सगळं काय अधिष्ठानाच्या सत्तेने, स्फूर्तीने, आनंदाने या ठिकाणी सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. पण आम्हाला त्या सुखाचा व्यवहार करायला गेलं, व्यवहार म्हटलं तर त्या व्यवहारामध्ये द्वैताशिवाय व्यवहार नाही. बघ, एक तर कार्यकारण भाव ज्याच्यामध्ये सांगितला जातो किंवा आदान प्रदान ज्याला असतं त्याला व्यवहार म्हणतात, आहे की नाही. पण आमच्या निश्चयामध्ये तत्सुभर देखील बदल होत नाही, कारण तो किती व्यवहार झाला आम्ही काय म्हणतो, तो आमच्या स्वरूपावर आहे की नाही. आणि आमच्या स्वरूपावर आहे तो मृष्य आहे, तो मिथ्या आहे आणि त्या ठिकाणी त्याचा स्पर्श देखील नाही. सगळ्या आध्यात्मिक व्यवहारांनी बरं आता तुम्ही सांगा, ही प्रक्रिया तुम्हाला घ्यावीच लागेल की नाही. आत्मा आणि अंतःकरण यांचं आध्यात्मिक साधन, आम्ही ते पण म्हटलं नसतो, आम्ही सर्व चित्तच म्हटलं असतो, आहेच चित्त. पण तुम्हाला लगेच तुम्ही म्हणता ही प्रतीती येते कशी, प्रतीती एकत्वाची प्रतीती येते का द्वैताची येते, तर द्वैताची येते. पण आम्हाला तुम्ही किती जरी हे त्याचं समर्थन करून सांगितलं द्वैताचं, आमच्यामध्ये काहीच बदलत नाही. अहो, ते आमच्या आत्मस्वरूपावरच आहे, आत्मस्वरूपामुळेच आहे, आमच्या आत्मस्वरूपावरच भासतं. आणि त्याचा शोध घ्यायला गेलं तर जिथं भासतं तिथंच नाही, आहे की नाही. ही प्रक्रिया आपल्याला घ्यावी लागते की आद्यस्थ पदार्थ हे अधिष्ठानावर भासते, अधिष्ठाना एवढी भासते, अधिष्ठानात मिसळून भासते आणि जिथं भासते तिथे तिचा त्रैकालिक अत्यंता भाव असतो. हे काही आम्हाला टाळता येणार नाही, आहे की नाही. आता हा जो सिद्धांतच आहे, हा सिद्धांतच आहे, पण तुम्हाला कोणत्याही रीतीनं त्या सिद्धांतापर्यंत भिडलं तर तुमचं कार्य झालं की नाही. आता तुम्ही आम्ही काय, आम्हाला प्रक्रिया जतन करायचं की सिद्धांत जतन करायचा. सिद्धांतासाठी प्रक्रिया आहे का प्रक्रियेसाठी सिद्धांत आहे. आणि खरा हा सिद्धांत नाही. सिद्धांत जेव्हा शास्त्रार्थाला अनुसरतो आणि अनेक प्रकारचे सिद्धांत आपल्याला समोर येतात, तेव्हा त्याचा एक निर्णय करण्यासाठी म्हणून सिद्धांत, ही आमची अनुभूतीच आहे. ही काय आहे, अनुभूतीचंच अशा प्रकारचं घडतं. याला नाही आम्हाला का म्हणावं लागतं श्रुतीचं साह्य, तर श्रुती ही अपौरुषेय असल्यामुळं, भ्रम प्रमद करणा पाठव इत्यादी दोषांनी ती रहित असल्यामुळं तिनं सांगितलेला जो सिद्धांत आहे तो सिद्धांतच आपली अनुभूती असावी असं आम्हाला त्या शब्द प्रामाण्याला स्वीकारावं लागेल. वास्तविक जर पाहिलं तर त्याच्यामध्ये शास्त्र प्रामाण्याने ती सिद्ध झालेली गोष्ट अशी नाही, ती सिद्धच आहे. सिद्धांत म्हणजे तो सिद्धांत हाची म्हणजे तेव्हा वेगळ्या प्रकाराने आला, 11व्या अध्यायामध्ये आले ना, तर तो सिद्धांत हा म्हणजे काही जरी केलं तरी आपल्याला इथंच यायचं. ती शास्त्रात चाललं, गीता हे दर्शन आहे की नाही. गीता दर्शनामध्ये सिद्धांत म्हटलं. माऊली काय म्हणणार इथं, ही अनुभूती ती ऐशी आहे की नाही, ही अशी अनुभूती का ज्या अनुभूतीमध्ये द्वैत नाहीच असे अंगीचे सुखरूप. आणि ही अंगीची सुखरूपता आहे. जर तुमची उसणी घेतलेली असती तर ती काय झाली असती, भंगली असती, परंतु ही भंगत नाही. अंगीचे सुखरूपते करून न भंगे तिचे एकपण आणि तेनेची सुखे जाण द्विधात्व म्हणजे उलट त्या सुखामुळेच तुम्हाला द्वैत भासतं. द्वैत भासण्याचं तो काहीच आश्चर्य नाही. निरधिष्ठान भ्रम होत नाही, बरोबर, निरधिष्ठान भ्रम होत नाही. द्वैताचं ज्ञान होतं म्हणजे ज्ञान स्वरूप अधिष्ठानावरच द्वैताचं ज्ञान होतं, बरोबर ना. कैवल्यावर या ठिकाणी हे द्वैत भासते. एवं स्वस्वरूप भोगदान तेची हे दोघलेपण किंबवना स्वसंवेद्य खुन निर्देशले वेदे. आणखीन बारकाईनं पहा, एवं स्वस्वरूप भोगदान संस्कृतमध्ये सकाळचं त्याला काय, स्वस्वरूपाचा जो भोग आहे ना तेच या ठिकाणी दोनपण आहे, बरोबर ना. स्वस्वरूपाचा भोग व्हावा वाटलं का इथंच द्वैताला सुरुवात झाली. आणि तुम्ही काय सांगता, स्वस्वरूपाचाही भोग आहे पण त्या भोगामध्ये हे दोघं नाही, त्या स्वस्वरूपाचा भोगच घेतं. अनुभूतीच्या दृष्टीनं पाहिलं तर स्वरूपाचा भोग स्वरूपच घेतं, म्हणजे स्वरूपाने असणं हा स्वरूपाचा भोग आहे. हा भोग आम्हाला मान्य आहे. पण एवं स्वस्वरूप भोग जाणं तेची हे दोघलेपण, स्वस्वरूपाचा भोग घ्यावा, बरोबर ना, हे पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये काय होतं, स्वरूपाचा भोग घ्यावा हे तिथलं काय आहे, दोनपण आहे, बरोबर ना. म्हणजे आनंदाचा भोग घ्यावा हे त्याचं दोघंपण आहे. म्हणजे त्या आनंदाला सत आणि चित, बरोबर ना, त्या स्वरूपाला सत चितची जोड मिळाल्याशिवाय, म्हणजे शिव आणि शक्तीची, बरोबर ना, त्याच्याशी संबंध झाल्याशिवाय, बरोबर, की या ठिकाणी यांचं दोघलेपण तेच त्याचं दोनपण आहे.
शिव आणि शक्ती रूपाने असणं चैतन्याचं, बरोबर ना, चैतन्याचं शिव आणि शक्ती रूपाने भान होणं हेच त्याचं दोनपण आहे. पण कोणाचं? स्वसुखाचं, आनंद स्वरूपाचं सत आणि चिद रूपाने भान होणं म्हणजे शिवशक्ती रूपाने भान होणं हेच त्यांचं दोघलेपण आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी जर बघा अज्ञानाला स्वीकारलं तर त्याच्या ठिकाणी ते त्याचे सत आणि चित हे त्याला धर्म करून, आनंद हा सुद्धा त्याचा एक धर्म मानणे आहे आणि त्याने मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, माझी सत्ता आहे असा व्यवहार होईल. आणि ते जर स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर त्या ठिकाणी मी ज्ञान आहे, मी सन्मात्र आहे, मी चिन्मात्र आहे. म्हणजे सत चित पदाच्या वाच्यात जर व्यवहार होत असेल तर तो अज्ञानाला कल्पून आहे. आणि जर सच्चित आनंदाच्या आपलं जर त्याच व्यवहाराची संगती सच्चित आनंद स्वरूपे करून जर होत असेल तर ते काय आहे? ऐक्याचे मुद्दलन न ढळे, तो स्वरूपाचा भोग आहे असा अर्थ आहे. बरोबर ना? लक्षात आलं संदीप महाराज? बरं, मग आता काय करायचं? काय जर एखादा मनुष्य म्हणत असेल, बरोबर ना, बरोबर ना, माझी सत्ता आहे, मला ज्ञान आहे किंवा मी आनंदाचा भोग घेतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते सत्ता, ते ज्ञान आणि ते आनंद हे त्याचे धर्म समजतो. बरोबर ना? त्याचा धर्मधर्मी भाव करून दंडी पुरुष म्हणजे दंडाने युक्त पुरुष, तसाच सच्चिदानंदाने युक्त पुरुष किंवा मी सच्चिदानंदाचा अनुभव घेत आहे असं जर तो म्हणत असेल, बरोबर ना, तर त्या ठिकाणी त्याला माया किंवा अज्ञान स्वीकारून हे बोलणं चाललंय. हे बोलणं वाच्यार्थात चाललेलं आहे, लक्ष्यार्थात चाललं नाही. लक्ष्यार्थामध्ये तो काय म्हणणार? मी सच्चिदानंद स्वरूप आहे, बरोबर ना, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. हा कोणता अर्थ झाला? लक्ष्यार्थ. अनुभूतीत काय असेल? मी सच्चिदानंद स्वरूप आहे, बरोबर ना, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि अज्ञानाच्या अनुभवात काय असेल? मी सच्चिदानंदाने युक्त आहे, बरोबर ना, म्हणजे माझा त्याच्याशी संबंध आहे, ऐकू नाही. आणि त्याच्यामध्ये हा अंगचा आनंद आहे, अंगीभूत आनंद, बरोबर ना, अंगीभूत आनंद, अंगीभूत सत्ता आणि अंगीभूत असणारं चिद्रूपत्व, त्याला घेऊन तो बोलेल, ऐकू नाही. तिकडून जर तो म्हणत असेल की माझा भोग मीच भोगतो तर बरोबर आहे, ऐकू नाही. आणि मी ह्या माझ्या भोगासाठी हे लागतात सच्चिद आणि आनंद, आणि त्याने मी संपन्न झालो म्हणजे मला आनंदाचा भोग होतो असं मानत असेल तर या सच्चिदच्या वाच्यामध्ये चाललेला हा व्यवहार आहे. बरं, तो काय ध्याता नाही, त्याला अज्ञान म्हणायचं, आहे की नाही? ध्याता म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हणायचं? अज्ञान. कारण ध्यानामध्ये मी सच्चिदानंद रूप आहे असं ध्यान असेल, निधी ध्यासन रूप ध्यान, तर त्याला कधीतरी त्याला ध्याता ध्याता तो तत्ववेत्ता होईल. म्हणजे निधी ध्यासन रूप ध्यान असल्यामुळे तो काय होईल? त्याचं पर्यवसान तत्वज्ञानात होईल. कारण तो प्रतिबंधाच्या विपरीत भावनेच्या निवृत्ती ते करीत आहे म्हणून. ठीक आहे ना? एवं स्वस्वरूप भोगदान तेची दोघलेपण किंबहुना स्वसंवेद्य खून निर्देशिली वेदे. तर सांगतात स्वस्वरूप दान तेची येथील दोघलेपण. आपण पाहिलं नाही, स्वस्वरूपाचा भोग घ्यायला लागला वेगळेपणाने तर ते त्याचं काय झालं? दोघलेपण, बरोबर ना. आणि किंबहुना फार काय सांगावं म्हणा, स्वसंवेद्य खुनन निर्देशिली वेदे. याला वेदाने कोणती खून किंवा कोणता संकेत केलेला आहे? स्वसंवेद्य. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, तेच वेद प्रतिपाद्य, तेच आद्य, आणि हीच वेदाने सांगितलेली खून आहे की नाही? तर ही स्वसंवेद्य खून म्हणजे ही स्वसंवेद्य खून म्हणजे सुअसंवेद्य खून, कारण त्याची सुसंवेद्यता मोडू नाही. आता ही लक्ष्यार्थाने बोलले का वाच्यार्थाने बोलले? लक्ष्यार्थाने या ठिकाणी सांगितलं. आपला ठाव जो सुखघन तो न सांगिता भीती जाण, काजे सुखाचे आळुकेपण सर्वदा याचे. अशा रीतीने जर ह्या स्वमहिमेमध्ये राहून जर कोणी म्हणत असेल हा संपूर्ण चिद्विलास आहे, ऐके नाही, त्याला त्याच्याबद्दल काहीच नाही, ऐके नाही, हा संपूर्ण चिद्विलास आहे. आपला ठाव जो सुखघन म्हणजे व्यवहार प्रतिती कालामध्ये सुद्धा काय आहे? चिद्विलास आहे, ऐकू नाही. आणि अप्रतिती कालामध्ये काय आहे? अप्रतिती कालामध्ये काय आहे? चित्त आहे. म्हणजे द्वैताच्या अप्रतिती कालामध्ये चित्त आहे आणि प्रतिती कालामध्ये चित्त
विलास आहे की नाही. म्हणजे हा जो शब्द आहे ना, तुम्ही सगळे संगती माया विलास आणि मिथ्या करून सांगता आणि तुम्ही म्हणताना मात्र चिदविलास म्हणता. मग आता या ठिकाणी माया विलास शब्द योजला तर काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. पण हा शब्द योजणं फारच चांगलं आहे. कारण ही चैतन्याची लीला आहे का जडाची लीला आहे? लीला करायला आवश्यक कोण आहे? अधिष्ठान. अधिष्ठानाला महत्व देता का कारणाला महत्व देता? माया कारण रूप आहे, बरोबर काय? माया कारण रूप आहे आणि अधिष्ठान काय आहे? कारणाचं कारण आहे. कारण आणि कार्य ह्या दोघांची लीला ज्या अधिष्ठानावर होते त्या अधिष्ठान मात्र, बरोबर ना, त्या अधिष्ठान मात्रावरच ही लीला चालली. तेव्हा याला चिदविलास म्हणणं जास्त बरं आहे की नाही? मायाविलास म्हणण्यापेक्षा चिदविलास म्हणणं हे अधिक बरं. पण याचा अर्थ मात्र असा नाही का चैतन्याचा विलास आहे, चैतन्याचा विलास आहे असं मात्र नाही. आणि चैतन्याच्या ठिकाणी विलास म्हणल्यामुळे वास्तव विलास आहे असं पण होत नाही, बरोबर ना. ते विशेष भावाने लसती, विशेष भावाने चैतन्याची शोभा आहे. विशेष भावाने असल्यामुळे अर्थातच ती काय आहे? तर जे जे विशेष आहे ते कल्पित आहे. हा म्हणी हा पण मी म्हणल्यावर हात दाखवून आता त्याचं काय करायचं हा प्रश्न येतो. प्रकृती पुरुष दोन्ही उपजली दयाच्या अमनमनी, म्हणजे अधिष्ठानावरच आहे की नाही प्रकृती पुरुष दोन्ही. आणि तो बरोबर ना, तो पितामह काय? तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. तो त्या सगळ्या त्रिभुवन स्वरूप असणारं विश्व, त्याचा मी पिता नाही, मी त्याचा कोण आहे? पितामह आहे. म्हणजे मी त्याचा अधिष्ठान आहे की नाही? हे बरोबर ना. जगताचं पिता कोण आहे? प्रकृती पुरुष, प्रकृती आणि पुरुष हे पिता माता आहे आणि जगत हे त्याचं बालक आहे ह्या सगळ्या विश्वाचं आहे की नाही. आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? त्यांचा आजोबा मी आहे. मी आहे म्हणजे आता इथं मी म्हटल्यावर कोणतं घ्यायचं? चतुर्भुज भगवंताचा रथाचं जो सारथ्य करणारा घ्यायचं का त्याचं अधिष्ठान घ्यायचं? याच्यात काही शंका नाही ना. नाही तुम्ही एकदम मी म्हणल्यावर मला वाटलं की आता हा मी म्हटल्यावर त्यांना दुसरं डोळ्यापुढेच येत नाही. बरोबर आहे, मग बरोबर. आणि किंबहुना सुसंवेद्य खुन निर्देशली वेदे, म्हणून यासाठी वेदाने त्याची स्वसंवेद्य अशी खून केली. स्वसंवेद्य म्हणजे आपणच आपल्याला पाहत आहे असं म्हटलं तर अज्ञानाला स्वीकारून विवर्त आहे. आणि स्वसंवेद्य म्हणत असला तर अज्ञान कार्य विवर्जित केवळ अंगचं स्वरूप आहे, टळटळीत आहे की नाही. काय म्हटलं माझ्या नाही लक्षात आता. जर तो स्वसंवेद्याचे दोन अर्थ केले, स्वतःला पाहणारा असं जर करत असेल, स्वतःला मी पाहतो असं म्हणत असेल तर अज्ञानाला स्वीकारू नये, बरोबर की नाही. इथं दृश्य आणि दृष्टता सांगत असताना दृश्य आणि द्रष्टा यांचा संधी अज्ञान आहे. आपण केलं होतं ना चिंतन, ते काय मी लक्षात ठेवलं पाहिजे, बरोबर ना. द्रष्टा दृंगमात्र असताना त्याच्या ठिकाणी दृष्टेपण कशामुळे आलं? दृश्यामुळे दृष्टेपण आलं. पण दृष्ट आणि दृश्य यांना जोडलं कोणी? अज्ञानाने जोडलं. म्हणजे मग आपलाच आपणाला जाणणारा म्हणजे अज्ञानाला स्वीकारू नये की नाही, बरोबर ना. आणि आपणच आपल्या ठिकाणी आहे सुअसंवेद्य, असं आपण आहे की इतराला विषय करत नाही, इतर त्याला विषय करत नाही, आणि स्वतःला असंवेद्य आणि स्वतःला विषय होत नाही. असं जर त्याचं स्वरूप असेल तर ते अज्ञानाला स्वीकारू नये का केवळ चैतन्याला स्वीकारेल? केवळ चैतन्याला स्वीकारणार आहे. असं आणखी एक गोष्ट आपण दररोजच चिंतन करून पक्का निश्चय ठेवला पाहिजे की आपलं जे स्वरूप आहे ते कधीही त्याला स्वतःला विषय होत नसतं. पण इथं सारखा त्या ठिकाणी लीला किंवा द्वैत किंवा भास किंवा द्वैतात्मक क्रिया आपल्याला ज्या होतात याची संगतीची जोपर्यंत तुम्हाला संगती लावावी वाटेल आणि जोपर्यंत तुम्ही पूर्वपक्ष सिद्धांताला विचारत राहील किंवा मुमुक्षु स्वानुभूती संपन्न पुरुषाला विचारत राहील
त्यापर्यंत तो काय म्हणणार का आत्माच आत्म्याचा भोग घेतो, आत्माच आत्म्याला जाणतो, बरोबर ना, आत्माच आत्म्याला सत्ता देतो, असंच म्हणत राहील ना तो. कोण म्हणत राहील? सिद्धांती किंवा अनुभूती संपन्न पुरुष मुमुक्षूला म्हणत राहील, किंवा सिद्धांती पूर्व पक्षाला म्हणत राहील, बरोबर आहे ना, असं म्हणत राहील. हे कुठपर्यंत म्हणत राहील? हे असं तो म्हणत राहील. त्याचा अर्थ काय ठेवायचा का आत्म्यानेच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मरूपाने असणं हाच त्याचा भोग आहे, ही याचा संकेत आहे. असं पाठीमागे त्यांना ही खून, ही मोकळी, ही सरळ संकेत असं त्यांनी म्हटलं. याच्यात मात्र आपल्याला कधी बदल झाला नाही पाहिजे. त्याचं स्वस्वरूपाने असणं हाच त्याचा स्वस्वरूपाचा भोग आहे, हे स्वस्वरूपाचं ज्ञान आहे आणि हे स्वस्वरूपाची सत्ता संपादन आहे. त्याचा त्याला विषय होतो असं म्हटलं तर कायम आपल्याला कर्मकर्तृ विरोध दोष किंवा स्कंधारोहण, काय स्वस्कंधारोहण नावाचा दोष आपल्यावर येत राहील. हा दोष कधीच शास्त्रावर येत नाही, कारण आमच्या म्हणण्याचा अभिप्राय घ्या, आम्ही त्याची परिभाषा निश्चित केली. आणि म्हणून हे कायमच आपल्या ध्यानीमनी कायम कोरून ठेवलेलं असलं पाहिजे की या ठिकाणी कोणाचाही विषय न होता, कोणालाही विषय न करता, स्वतः विषय न करता त्याचं जे सद्रूपत्वाने, चिद्रूपत्वाने, आनंदाद्वय रूपत्वाने जी स्थिती आहे, जी स्वरूप स्थिती आहे, तिला आम्ही म्हणतो का स्वरूप स्थितीमध्ये स्वरूपच स्वरूपाचा भोग घेतं. पण जर खरोखर भोग घेतं असं जर तुम्हाला झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायम तुमच्या अज्ञान मस्तकावरच राहणार. अज्ञान मानगुटीला धरल्याशिवाय या ठिकाणी सत्यद्वैताची कधीच कल्पना करता येत नाही, किंवा भोग्य भोग भ्रांती ते द्वैत कल्पिल्या वाचून तुम्हाला कधी येत नाही. मग ते द्वैत जे आहे ते एकदा तुम्हाला जाणून घ्यायचंय. ते द्वैत मृषा, ते द्वैत मिथ्या आहे आणि त्याचा अधिष्ठानच सन्मात्र वस्तू आहे. एवढं एकदा ते सन्मात्र वस्तू स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्यता आहे आणि तिच्यामध्ये विकार होत नाही. भोगच घेतो म्हणजे विकार झाल्याशिवाय होईलच कसा भोग? भोग झाल्याशिवाय होईलच कसा? आणि त्याला जाणणारा दुसरा असल्याशिवाय, बरोबर ना, भोग्य वस्तूला जाणणारा दुसरा असल्याशिवाय, म्हणजे त्याची स्वसंवेद्यता बिघडल्याशिवाय आणि निर्विकारता बिघडल्याशिवाय हा द्वैताचा व्यवहारच होऊ शकणार नाही, बरोबर की नाही. म्हणून हा व्यवहार तिथं कधीच नाही, किंबहुना असणं संभवनीय नाही, हा आमचा सिद्धांत आहे किंवा ही खरी ज्ञानवान पुरुषाची अनुभूती आहे. मग हे तुम्ही फार तर असं म्हणा की वेदाने सांगितलेली काय आहे, वेदाने सांगितलेला सिद्धांत आहे असं तुम्ही म्हणा, म्हणजे गृहीत कृत्य आम्ही धरूनच बोलतो, काही हरकत नाही. मी आज सकाळीच कुठं वाचलं लक्षात, मला तर ब्रह्मानुभूतीमध्ये किंवा याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की माऊलींना जेव्हा ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की आपली स्वानुभूती कथन कर, तेव्हा ती स्वानुभूती कथन केली की कोणत्या श्रुतीचं अनुसरण करते असं जर म्हणायचं झालं तर एकमेवा द्वितीयं ब्रह्म निह नानास्ति किंचन या श्रुतीचा जो काही अनुवाद आहे तो स्वानुभव रूपानं माऊलीने कथन केलेला आहे, दुसरं काही नाही. हे श्रुतीचं कथन म्हणजे हा अमृतानुभव ग्रंथ आहे असं त्यांनी म्हटले आणि मान्यच करावं लागतं. एकम एव अद्वितीय ब्रह्म न इह नाना अस्ति किंचन. याच्या पलीकडे आता आपण 5 श्लोक पाहिले किंवा आता ह्या 5-6 ओव्या पाहिल्या, याच्यामध्ये दुसरं काही दिसतं? दुसरं काहीच दिसत नाही. हेच दिसतं का दुसरं काही दिसतं? म्हणजे आता तर श्रुती प्रतिपाद्य तत्व जे आहे तेच ज्ञानोबा यांच्या अनुभूतीत आहे आणि ती अनुभूती त्यांनी या ठिकाणी सांगितली की जी वेदांताचं खूप मोठं किंवा त्याला अनुसरणाऱ्या अनेक प्रकरण ग्रंथाचं जरी आपण अध्ययन, स्वाध्याय किंवा चिंतन, चर्चा केली तरी सुद्धा किंवा त्याचं श्रवण केलं, मनन केलं तरी त्याचं जे सामंजस्य अनुभूतीच्या अनुभूतीवर आरूढ होण्यासाठी जे पाहिजे त्याच्यापेक्षा जवळून सामंजस्य ते एवढ्याच आपल्या समोर येणारे एवढेच 800 वयाचे विचार घेतले तर मनुष्याला स्वसंवेद्यता कळून जाईल, निर्विकारता कळून जाईल, आहे की नाही. त्याचं स्वगत सजातीय विजातीय भेदराहित्य आणि देशकाल वस्तू परिच्छेद राहित्य, असंगत्व, निर्विकारत्व, नित्यत्व, शुद्धत्व, बुद्धत्व, त्याचं केवलत्व, हे सर्वच्या सर्व अगदी अनाखेयत्व, अक्षरत्व काय जे म्हणाल ते त्याचं सहज सिद्ध होईल याच्यामध्ये. आणि जर कोणी याचं केवळ धारणा करण्याचा प्रयत्न केला अतिश्रद्धेने तरी सुद्धा तो आत्मा तो ध्याता नाही राहायचा, तो तत्व येताच होईल. एवढी त्याला
दृढ अपरोक्ष अनुभूती त्याला प्राप्त होईल, अशा प्रकारचा मांडणी माऊलींनी या ठिकाणी केलेली. आता सांगतो, आपला ठाव जो सुखघन तो सांडिता भीती जाण. आपला हेच चालले ना, आपला जो सुखघन म्हणजे घनीभूत सुख हे आपलं मूळ ठाव म्हणजे हे आपलं अधिष्ठान आहे. आणि तो सांडिता त्याला जर आपण सोडून द्यायचं म्हटलं तर भीती जाणं. कोण भीती? हे प्रकृती पुरुष दोघंही काय करतात, त्यांना भीती वाटते. काजे सुखाची आळी करून सर्व द्यायचे. कारण यांना काय आहे, सुखाचा नाद आहे, सुखाचा छंद आहे की नाही. आणि सुखाचा छंद अधिष्ठानाला सोडला तर यांचा कधीच परिपूर्ण होणार नाही, आहे की नाही. आता हे नैसर्गिक सांगतात का कृत्रिमता आहे याच्यात, का करणी कैची, करणी कैची याच्यात कृत्रिमता क्रिया आहे का जसं आहे तशी वस्तुस्थिती आहे, जशी वस्तुस्थिती आहे. ठीक आहे ना. म्हणून हे दोघलेपण सर्वदा न भंगे जाण. काजे वास्तव वियोग भेड भेन सर्वदा याशी. म्हणून हे दोघलेपण यांचं हे दोनपण आहे ना, हे सर्वदा न भंगे जाण, हे कधीच भंगत नाही. काजे आता याच्यातून बराच विचार येईल आपल्याला. जर ह्यांचं दोघंच पण सर्वदा कधीच भंगत नाही, बरोबर ना, ह्या दोघांचं द्वैत जर कधीच भंगत नाही तर अद्वैताची अनुभूती येईल का कधीतरी? बरोबर ना. आम्ही काय सांगितलं, जगत हे कार्यरूपाने असणारं जगत हे प्रवाह रूपाने अनादी आहे, बरोबर ना. आणि माया ही काय आहे, स्वरूपाने अनादी आहे असं सांगितलं. चांगलं लक्षात घ्या. स्वरूपाने जरी अनादी माया असली, बरोबर ना, जर स्वरूपाने असली आणि ती जर अनंत असली तरी तिचा नाश कधीच होणार नाही. आणि सत्यत्वाने प्रवाह रूपाने कार्य असलं तरी सुद्धा ते कधीच नाश होणार नाही. अनादी आणि अनंत असं ठरवलं तर चांगलं बघा. पण कार्य जे आहे तर ते कार्य काय आहे, साधी आणि अनंत आहे. कार्य काय आहे, जगदरूपी कार्य साधी अनंत आहे. आणि माया कशी आहे तर आपलं साधी आणि शांत आहे. आणि माया कशी आहे, अनादी आहे पण ज्ञानाने नाश पावणारी, म्हणून ते अनादी शांत आहे, असं आहे की नाही. आता इथं मात्र म्हणतात की यांचं जे दोघलेपण आहे ना, हे दोघलेपण सर्वदा न भंगेदान. सर्वदा म्हणजे कधीच, हे दोघलेपण कधीच भंगत नाही. मग कधीच न भंगणारं, बरोबर ना, म्हणजे अविनाशी असणारं, नित्य असणारं असं जे दोघं द्वैत आहे ते कधीच त्यांचं भंगत नाही. म्हणजे प्रकृती पुरुष सत्य आहे असं त्याचा अर्थ होईल. यांचं दोघलेपण कधीच भंगत नाही. म्हणजे अनिर्वचनीय असणाऱ्या ही दोन्ही अनिर्वचनीय आहेत. आणि दोघांचं अनिर्वचनीय असणारं जे भेद आहे तो कधीच भंगत नाही. आणि तो खुशाल राहू दे. अविवादो अविरुद्धश्च, ऐके नाही तर मग तुम्ही म्हणाल अनिर्मोक्ष प्रसंग प्राप्त होईल, ऐके नाही. याच्यामध्ये अनिर्मोक्ष प्रसंग प्राप्त होईल. आणि प्राप्त करायला गेले गणपतीन झालं माकड असं होईल ना, ऐके नाही. त्याला सुखाची प्राप्ती होणारच नाही कधी. म्हणजे हे दोघलेपण सुद्धा कसं आहे, अनिर्वचनीय असलं आणि हे निरंतर आहे. त्या परमात्म्याच्या लीलेचा तो एक भाग आहे, बरोबर की नाही. त्याचा लीलेचा एक भाग आहे. तर ते, आणि तो काय करतो, हे कल्पित द्वैत अद्वैताला कधीच बाधा करीत नाही. म्हणून ते कधीच मोडत नाही. नाहीच मोडलं पाहिजे तरच आमच्या कैवल्याची काय आहे, लीला आहे की नाही. म्हणून हे दोघलेपण सर्वदा न भंगे जाण. का ते कशामुळे, वास्तव वियोग भेडपण सर्वदा यांची. वास्तव वियोगाची भीती यांना काय आहे, नेहमीच आहे, बरोबर ना. वास्तव वियोगाची भीती यांना नेहमीच आहे. याच्यातून काय घ्यावं बरं, हा कल्पित, यांना कल्पित वियोगाची भीती कधीच वाटत नाही. पण वास्तव वियोगाची भीती यांना नेहमीच आहे. आणि ती भीती तर यांना कारणच नाही. वास्तव योग कधी घडणारच नाही, कारण ते निरंतर आहे. त्याच्यामध्ये त्यांचा कल्पित भेद हा अनादी आहे आणि अनंत आहे की नाही. अभावरूप पदार्थ कधीच अधिष्ठानाला द्वैत करीत नाही, बरोबर ना. मग त्याची प्रतीती द्वैतात्मक होत राहू किंवा सापेक्ष अद्वैत होत राहू, दोन्हींचाही ते आत्मस्वरूप आहे. सापेक्ष अद्वैत किंवा द्वैत कोणत्याही रीतीनं असलं तरी सुद्धा त्या द्वैत आणि अद्वैताचा, त्या शिव आणि शक्तीचा त्यांच्याशी कधीच संबंध नाही. आम्ही काय पाहू की त्याच्यामध्ये काय पाहू, आम्ही सत आणि चित हे शिवाच्या रूपाने पाहू.
सत आणि चित, आणि त्याच्यामध्ये अभिव्यक्ती कशाची होईल? आनंदाची. त्यामुळे त्या ठिकाणी सच्चिद रूपाने, बरोबर ना, सच्चिद आणि आनंद स्वरूपाने असणारे शिवशक्ती आणि त्यांचं अधिष्ठान यांचा कधीच वियोग होत नाही, आहे की नाही? ह्या वियोगाची मात्र त्यांना फार भीती वाटते. ह्या वियोगाची भीती वाटते म्हणजे ते आपल्या असणाऱ्या सच्चिदानंद अद्वय, बरोबर ना, ऐक्याला सोडून द्वैताला प्राप्त होण्याला, बरोबर ना, कधीच इच्छित नाही. म्हणून त्यांना वियोगाची फारच भीती वाटते. त्या वियोगाची फारच भीती वाटते. इतकी भीती वाटते का जगतासारखं बालक निर्माण करून देखील ते आपलं दोन पण मोडून देत नाही. आपलं कल्पित द्वैत जसं तसं. असंच कल्पित द्वैत अनादी आणि अनंत बरोबर आहे ना. असं अनादी आणि अनंत असलं, आहे की नाही, काहीच बिघडत नाही. इतकंच नाही तर पूर्व पक्षांनी, बरोबर ना, किंवा विरोधकांनी त्याला सत्य जरी मानलं तरी आमच्या अनुभूतीत त्याला काही फरक पडत नाही, बरोबर की नाही? त्याला सत्य मानलं तरी फरक पडत नाही, मिथ्या मानलं तर फरक पडतच नाही. कारण सत्य मानणाऱ्यांना काय आहे, ते द्वैत सत्य मानतात, त्या द्वैताच्या सत्यतेपासून त्यांना अनर्थ भोगावे लागते. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या याच्यामध्ये लिहिलंय आपलं बृहदारण्यक उपनिषदामध्ये आहे ना, प्रियम त्वाम रोचती, हे जे त्याला सत्य म्हणून मानलेले जे प्रिय म्हणून जे अनात्म पदार्थ जर त्यांनी मानले असतील तर ते त्याला रोज धातूपासून रोचती म्हणजे प्रतिबंध करते, आहे की नाही? आणि तो शब्द रोचती कशापासून शब्द रुद्ध धातूपासून पण होतो. ते तुला एक दिवस रडवल्याशिवाय राहणार नाही. परंतु तेच द्वैत आम्हाला प्रतितीला येईल, तुला जे येतं ते, पण त्याचं सत्यत्व निघून गेल्यामुळं ते आम्हाला कधीच रडवणार नाही. आम्ही त्याच्यात काय पाहू? आम्ही त्याच्यामध्ये सच्चिद आणि आनंदाची अनुभूती घेत राहू, आहे की नाही? आम्ही अधिष्ठान मात्राची अनुभूती घेत राहू आणि त्याला दिसणारं तुझं जे प्रतितीला येणार आहे त्याच्यातलं सत आणि चित आम्ही काय म्हणू? तो म्हणतो प्रकृती आणि पुरुष सत्य मानू. आम्ही काय म्हणतो? सत आणि चित, आहे की नाही? ते काय आहे? सत आणि चित, आहे की नाही? त्याच्यात जे ज्ञानाचा विषयत्व ते चित्तच आहे, अस्तित्वाचा विषयत्व ते आस्तीचं आहे की नाही? आणि आनंद ह्या आस्ती भाती एकमेकाला न सोडणाऱ्या अविभाज्य आस्ती भातीचा तो ऐक्याचा आनंद आहे, असं म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत राहू. आम्हाला काय भीती आहे का त्याची? सांगाड्या भीती कोणाची? आणि हे काय म्हणतात की हा ठावरी योग भेडे आणि जे बाळ जगा एवढे वियाली परी न मोडे दोघले पण हे. म्हणजे याच्यामध्ये वेळ का नाही, स्वतरंगाची कुमळे तुरंबुका पाणी, अशा प्रकारे. आता हे विषय आपण समजावून घेणे का आपला झाला थोडासा कदाचित पुन्हा आंदोलयमान होऊ शकतो माणूस, ऐक नाही. पण याचं दारडी होण्यासाठी पुन्हा पुन्हा ते काय भोगी नवी रुची काय तर कोणती वळीची कायला स्मारक नाही, पढियंते सदा तेची परी भोगी नवी नवी रुची. असं जर हे वारंवार केलेलं असेल तर मग आपल्याला म्हणजे थोडक्यात काय, हा निधी ध्यासनाचा विषय जर केला असेल, हा असेल तर मग त्याला मात्र पढियंते तेची येते. ते जे आवडतं ना त्याला, जे आवडतं त्याला परिभोगी नवी नवी रुची, त्याला म्हणतात नित्य नूतन आनंद. पण हा नित्य नूतन आनंद कोणत्या? सनातन तत्वाचा नित्य नूतन आनंद वृत्तीच्या द्वारा त्याला पुन्हा पुन्हा जर विषय केला असेल गोळू गोळू. पुढे काय आहे? पढियंते तेची एकी परिभोगी नवी नवी रुची. म्हणून हा उचितचे की अनुवाद सिद्ध ना, सिद्ध अनुवाद आहे. म्हणजे ह्या सिद्ध वस्तूचा अनुवाद केला पाहिजे. जी सिद्धाची लक्षण आहे ती साधकाची काय आहे? साधन आहे. आता आपल्याला दिसलं तर पुन्हा लगेच जातं ते निरूपणी सद्वृत्ती होते, ते थोडी उठता सवेची जाते. जर वारंवार केली आणि तिथं दारडे आलं तर मग मनुष्य हा स्वयंमहिमेमध्ये प्रतिष्ठित राहू शकतो, आहे की नाही? नसल राहत. त्यांनी काय सांगितलं, वास्तविक याच्यात करायचं काही नाही, एकदा स्वरूप स्थिती कळली की झालं, आहे की नाही? पण त्यांनी काय सांगितलं पुन्हा, मग तिथं प्रतिबंध मानणं हाच काय आहे? प्रतिबंध. पण तुमचं हे फलबल कल्पे. जर तुम्हाला त्रुटी असेल, कुठं उणीव असेल तर काय केलं पाहिजे? पुन्हा तुम्हाला आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधी ध्यासितव्या पुन्हा विचार येतो. कारण काय, हे जे याला लागणारा जो अधिकार आहे तो कमी पडत असला तर हे आपल्याला पुन्हा करणं भाग आहे. नाही केलं तर काय होईल? लोह परिसाशी रुसले सोनेपणाशी मुकले, तेथे कोणाचे कायबा गेले आणि ज्याचे त्यानेच अनहित केले, अशा प्रकारची स्थिती होईल, आहे की नाही? म्हणून सांगतात म्हणून ठीक आहे ना. म्हणून भासविली आहे जगभान
न खंडे यांचे दोघले पण म्हणजे जगमिषयी जाण स्वरूप भोग स्वरूपाशी भासविली आहे जगभान जगताचं भान त्याला कोणीतरी भासवलं. इथं तर मला वाटतं एक प्रयोजक कर्तृत्व आहे का काय कोणाच ठाव. भासविली आहे भासली आहे नाही बरोबर आहे का नाही. जरी त्याला प्रकृती पुरुषाच्या द्वारा हे जगदरूपी भान जरी त्याला कोणी दाखवलं आहे की नाही म्हणजे प्रतितीची संगती सारखी सारखी त्याला विचारली तरी सुद्धा न खंडे यांचे दोघलेपण तरी या प्रकृती आणि पुरुषाचं दोघपण कधीही खंडत नाही. कारण त्यांचं दोघलेपण आता काल गेलं चिंतन तर ते दोघलेपण जे त्यांना सतपण म्हणता आपलं भिन्न पण म्हणता येत नाही अधिष्ठानावरून अभिन्न पण म्हणता येत नाही भिन्न पण म्हणता येत नाही. अर्थात ते काय आहे सत विलक्षण अनिर्वचनीय आणि असा अनिर्वचनीय पदार्थ कितीही प्रतीती मात्र राहिला तरी आमच्या अधिष्ठानाची ना लाभ ना हानी अशी स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात भासविले आई जगभान न खंडे यांचे दोघले पण म्हणजे जगविषयी जाणं स्वरूप भोग बघाशी. तुम्ही जगमिशाने बरोबर ना जगाच्या निमित्ताने द्वैताचं भान त्याला कितीही जरी दाखवलं जगमिषयही जगाच्या निमित्ताने म्हणजे जग झालं कसं असं तुम्ही वारंवार म्हटले तरी स्वरूप भोग स्वरूपाशी तरी स्वरूपाचा भोग स्वरूपाला होतच असतो. पण स्वरूपाचा भोग स्वरूपाला ह्या आमच्या बोलण्याचा अर्थ स्वरूप आणि भोग बरोबर ना. इथं भोग्य भोक्तृत्व भ्रांतीची कल्पना करून नाही बरं का आहे की नाही. तर तिथं काय स्वरूपाचाच भोग स्वरूपाला आहे आणि म्हणजे स्वरूपाने असणं हा स्वरूपाचा भोग आहे असं तुम्ही त्याला गृहीत कृत्य म्हणा बरोबर ना किंवा तुमचा ह्या बाबतीत आग्रह म्हणा काही म्हणा पण हे आहे मात्र असं नसलं तर जाऊ द्या. स्वरूपाचा भोग स्वरूपाला द्वैतत्वाने होतं म्हटलं तर चालवा तुमचं दुकान ऐकत चालवा तुमचं दुकान ते ज्याच्यामध्ये तुम्हाला शांती मिळणार नाही ज्याच्यामध्ये तुमचं संशयाचं पूर्ण निराकरण होणार नाही ज्याच्यामध्ये तुमची विपरीत भावना स्वप्नात देखील जाणार नाही. म्हणून याला खून काय फलबलकल्प. तुम्हाला जर शांतता प्राप्त झाली असेल तर आम्ही काय म्हणू स्वरूपाचा भोग स्वरूपाने घेतला हे तुम्हाला कळली ही खून तुम्हाला कळली. आणि तुम्हाला जर शांती नसेल तर तो स्वरूपाने स्वरूपाचा भोग घ्यावा आणि शांती तर मिळत नाही. याचा अर्थ काय तुमचा भ्रम अजून गेला नाही आहे की नाही. तुमचा द्वैत भ्रम गेला नाही. तो म्हणजे द्वैत भ्रम गेला नाही म्हणजे काय द्वैत हा भ्रम आहे हेच तुम्हाला न कळणं. कारण द्वैत भ्रम एवढंच कळायचे फक्त द्वैत भ्रम जायचा नसतो आणि यायचा नसतो. कारण काय द्वैत भ्रमासाठी तुम्हाला भ्रमातल्या पदार्थाच्या निवृत्तीसाठी प्रयत्न नसतात करायचं. भ्रम कळला का भ्रम जातच असतो आणि भ्रम कधी जातो अधिष्ठान ज्ञानानेच भ्रमाची निवृत्ती होते आणि अधिष्ठान ज्ञानाने जेव्हा भ्रमाची निवृत्ती होते तेव्हा त्याचं फल शांती हे सर्वेते ऐकली. तेव्हा याचं फल काय आहे संदीप महाराज ठीक आहे स्वस्वरूप भोग स्वरूपाशी तस्मात जगाचे उपक्रमलयी याची अन्यथा होणे नाही. पुढेही येच विषयी बोलत असो आहो. पण हे जगाचा केवढा मधा जगात उत्पत्तीचा केवढा सोहळा आहे की नाही आणि जगताच्या प्रलयाची केवढा मोठे शिमगा आहे की नाही. एक दिवाळी हे एक आहे की नाही. तस्मात जगाचे उपक्रम लयी जगाचा आरंभ किंवा जगताचा लय याची अन्यथा होणे नाही. याची म्हणजे अधिष्ठानाचं कधी अन्यथा होत नाही. पुढेही येच विषयी बोलत असतो आणि पुढे ह्या संबंधाने अजूनही आम्ही बोलणार आहोत. आठवा या दोघांचे एकपण येथवरी नुल्लंगी जाण. येथवरी म्हणजे ना हा ठावोवरी वेरी ह्या ठावर तर आठवा या दोघांचे एकपण येथवरी नुल्लंगी जाण जै एवढे जगभान या पासावं. ते म्हणतात या दोघांचे एकपण ह्या प्रकृती आणि पुरुषांचं एकपण जे आहे म्हणजे अधिष्ठानाला सोडून कधीच न राहणं ना हे त्यांचं एकपण आहे. तर ते येथवरी नुल्लंगी जाण इथपर्यंत त्याचं उल्लंघन किंवा अतिक्रमण करत नाही. कशाचं प्रकृती पुरुष ह्या आपल्या दोघांच्या असणाऱ्या ऐक्याचं बरोबर ना सत चिर आणि आनंद बरोबर ना हे आपल्या ऐक्याचं किंवा ह्या दोघांचं सत आणि चित्त बरोबर असणारं जे ऐक्य ते सत आणि चित्त हे दोन पदार्थ बरोबर ना शिव आणि शक्ती हे ऐक्याचं उल्लंघन येथवर इथपर्यंत करत नाही. जरी एवढे जगभान या पासावं जरी यांच्यापासून एवढं जगताचं विस्तारित जगताचं भान होतं तरी सुद्धा त्यांचं एक पण कधी मोडत नाही. म्हणजे शिव आणि शक्ती ही जी दोन कारणं ही जगदरूपी नानात्व
ह्या अनेक विधत्वाला जरी प्राप्त झाली तरी यांचं ऐक्य नाम अधिष्ठानाचं काय केवलत्व हे कधी बिघडत नाही. हे सगळं कोणी दाखवून दिलं तुम्हाला? हे सगळं तुम्हाला त्या प्रकृती पुरुषाने दाखवून दिलं. बरोबर आहे की नाही? हे ऐक्याचा बिघाड होत नाही. जर प्रकृती पुरुषांचा अध्यारोप तुम्ही केला नसता तर त्याच्या अखंड ऐक्याची सिद्धी सुद्धा झाली नसती. त्याचं ज्ञान नसतं झालं की जे तुम्हाला मोक्षोपकारी पुरुषार्थप्रद होण्यासाठी त्या शिवशक्तीची खूप मोठी आहे. म्हणून तयो तत्वाभिपत्तये जगताम आद्यौ तौ वंदे. म्हणून आम्ही त्याला सुद्धा काय करतो, म्हणून व्यवहारिक दशेत असणाऱ्या प्रकृती पुरुषाचा सुद्धा माऊलींनी खूप मोठं आदर केलेला आहे. व्यावहारिक सत्यताचं. कारण हे आदर कधी करील माहितीये का? ज्या वेळेला खरं अधिष्ठान मात्राचं ज्ञान होईल आणि प्रकृती पुरुषाचं स्वरूप कळेल, बरोबर ना, तर त्यावेळेला त्याचा आदरच करील. आहे त्याचा तो आदरच करील, अनादर करणार नाही. आदर विद्या प्रसिद्ध आहे. नंतर काय आहे? पश्चात कृतज्ञत्वानुपपत्त, काय कृतज्ञत्व निवृत्त आहे, असंच करील की नाही. हे सगळं कधी होईल? जर माणसाला वेदाच्या शब्दावर अत्यंत प्रामाण्य असलं तर. शब्द हे सर्वात प्रबल प्रमाण आहे आणि शब्द हा बहुसार उपकाराशी राशी असं जर कळत असेल. शब्दची म्हणजे वेदातला शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे आम्हा शब्दची हा, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्द वाटी धन जन, शब्देची गौरव पूजा करू. एवढा जर शब्दाचा आदर असला तर त्या शब्दाचा आदर केला तो शब्द काय करील? तो शब्दच आपल्याला निशब्दतेला प्राप्त करून देईल किंवा अशब्दतेला प्राप्त करून देईल. ऐक नाही. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. अशा दृष्टीने हा आपण काही याच्या ठिकाणी तर्क करून अनुमानाने याचं ज्ञान करून घेऊ असंही नाही. ऐक नाही. किंवा आपल्या स्वतंत्र बुद्धीनं याचं आकलन करू असंही नाही. याच्यामध्ये सांगितलेले जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत अकाट्य आहेत, अपौरुषेय वेद प्रतिपादित आहेत आणि तेच माझ्या जीवनाला आवश्यक आहे असं जर वाटलं तर याचं काय होईल? ग्रहण होईल. काहीतरी त्याचं तात्पर्याचं ग्रहण होईल. नाहीतर जरी हा असला ग्रंथ पण वेद तात्पर्याचा काही विरोध असला तर त्याचा आपण नाही. जसं काल सांगितलं ना, इतकं माणसाची त्याच्यावर निष्ठा असली पाहिजे. शंकराचार्यांची निष्ठा त्यांनी काय सांगितली? उडिया बाबांनी त्यांनी सांगितलं, त्यांचे वाद चालले त्याच्यामध्ये त्यांनी येऊन सांगितलं की शंकराचार्यांनीच मला रात्री स्वप्नात येऊन सांगितलं की या ठिकाणी मी जो अनिर्वचनीय ख्याती सांगितली ना तर हा माझ्याकडून अपसिद्धांत झालेला आहे असं त्यांनी सांगितलं. पण शंकराचार्यांच्या कृपेनं त्यांना एवढा अनिर्वचनीय ख्याती पटली होती तर त्यांनी सांगितलं की ज्या शंकराचार्याने तुम्हाला सांगितलं ना ते शंकराचार्य देखील माझे स्वप्न पुरुष आहेत. ऐकाय नाही. पण कशावरची श्रद्धा आहे? शंकराचार्यांच्यावरचीच श्रद्धा आहे की जिच्यात मी सुद्धा काय आहे? खऱ्या अर्थाने वास्तव अधिष्ठानाच्या ठिकाणी मी स्वप्न पुरुषच आहे का दुसरं काय? अशा प्रकारची ज्ञानोबारायांची जी स्थिती आहे. म्हणून ते म्हणतात ना, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली आणि म्हणून ठेविली पायी डोई. अथवा या दोघांचे एकपण येथवरी नुलंगी दान जई एवढे जग भान या पासावं. एवढं जगताचं भान. मग माणसाने जगाची प्रतिदिवशी कुरकुर करीत बसावे का? त्यांचा कारणाचा शोध आणि कार्यकारण भावाचं काय सामंजस्य करण्यासाठी आपली ऊर्जा खर्च करावी काय? का अधिष्ठान मात्राचं ज्ञान करून घेण्यासाठीच ऊर्जा खर्च करावी का? त्यांचं मिथ्यात्व निश्चय करण्यामध्येच ऊर्जा खर्च करावी? ऐक नाही. का त्यांचा कार्यकारण भावच बाधित आहे असं कळावं का? ते कार्यकारण रूपाने अधिष्ठानात द्वैत निर्माण न करणारे पदार्थ तत्वता नाहीच आहे असा निश्चय करावा का? अधिष्ठान मात्रच आहे असा निश्चय करावा तर ते अधिष्ठान त्यांच्यामध्ये आत बाहेर व्यापलेले का आत बाहेर काहीच नाही? न अंतर न मध्यम न बही स्मरंतः कौफीनवंतः खलु भाग्यवंता एकम एवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ती किंचन. तरी जरी एवढे जग भान अपासावं. जरी यांच्यापासून जगा एवढं भान होत असलं तरी सुद्धा तरी याची भेदू नाही. तरी ह्या अधिष्ठान त्या आनंद स्वरूपात कोणताही भेद निर्माण झाला नाही.
एकतेची संचले पाहिजे. एक तेच संचल म्हणजे एकटं तेच फक्त विद्यमान आहे का त्याच्या अतिरिक्त काहीच विद्यमान नाही? विद्यमान काहीच नाही. मग एकटं तेच संचलेलं आहे म्हणजे तेच फक्त विद्यमान आहे. एवम जग भासत आहे सत्यत्व नसे. हे सगळं जग जरी भासलं तरी त्या जगाला सत्यत्व नाही आणि त्यांच्या कारणाला देखील सत्यत्व नाही आणि त्यांच्या कार्यकारण भावाला देखील सत्यत्व नाही आणि त्यांच्या परस्परामध्ये असणाऱ्या व्याप्य व्यापक भावाला देखील सत्यत्व